लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। हरियाली फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश शुक्ला सर यांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद। विद्यार्थ्यांसोबत केला संक्रांतीचा सण साजरा। बातमी खुलताबाद येथून। आज दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास संक्रांतीच्या सणानिमित्त खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा संस्कृती गुरुकुल इंग्लिश स्कूल येथे हरियाली फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश शुक्ला सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पतंग उडवण्याचा आनंद घेतला। यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पतंग उडवताना मला माझे बालपण आठवले। माझ्या जुन्या शाळेतील आठवणींना आज उजाळा मिळाला व विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व देखील ह्यावेळी त्यांनी पटवून दिले। विद्यार्थ्यांनी देखील शुक्ला सर यांचे आभार मानले। यावेळी राम पवार सर, राजू वरकड, गणेश आधाणे, संतोष चेठे, ओम जिते, किशोर होळकर, नानासाहेब चव्हाण, आकाश हिवरडे आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खूपच सुंदर असा अनुभव आहे की ह्या अशा आठवणी आयुष्यभर मनात तर राहतात, परंतु पाठीमागच्या मेंदूत पण साठून राहतात। पहिल्यापासून विद्यार्थी हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवणं हे नेहमीचसाठी माझ्यासाठी जे एक आनंददायी आणि एक प्रेरणादायी गोष्ट आहे। त्यातल्या त्यात आज संस्कृती गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये सरांसोबत या छोट्या विद्यार्थ्यांसोबत मकर संक्रांतीचा सण या पोरांसोबत पतंग उडवण्याचा मला वाटते आज कदाचित जेव्हा लहान होतो 8वी 9वी पर्यंत पतंग उडवत होतो त्याच्यानंतर कमीत कमी 30 वर्षाच्या नंतर आज हा बालपणाची एक जिवंत आठवण झालेली आहे। तर खरंच असं वाटतं की असे छोटे छोटे जीवनातले आनंद जे आहेत ह्या पोरांसोबत आपल्या तालुक्यातल्या जेवढ्या शाळा आहेत या सगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत घालवायला पाहिजे। आणि ह्या निमित्ताने मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तर देतो, परंतु ह्या विद्यार्थ्यांना एक माझं सल्ला पण देतो, कारण मी एक सुद्धा शिक्षण क्षेत्रातून पुढे आलेलो व्यक्ती आहे। तर बेटा, जीवनामध्ये चांगलं शिक्षण असल्याशिवाय तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचू शकत नाहीत। जे काही भविष्यामध्ये तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये जे स्वप्न रंगवलेले तुम्ही का मी मोठं झाल्याच्या नंतर मला असं व्हायचं आहे किंवा तसं व्हायचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला हे जे प्राथमिक शिक्षण आहे हे चांगल्या दर्जाचं असणं गरजेचं आहे। याच्यासाठी तुम्ही तर खूप मेहनत घेणं गरजेचं आहे। खेळ तर अवश्य खेळा बेटा, परंतु खेळासोबत जे तर जास्तीत जास्त तुम्ही अभ्यासाला सुद्धा वेळ द्या। मोबाईलच्या नादी लागू नका। शाळेतले सर तुम्हाला जे आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, ग्रामीण भागामध्ये सगळेच पालक जे आहेत ते जास्त शिकलेले नसतात, तर त्याच्यामुळे तुमच्या शाळेतला गुरुजन वर्ग, स्टाफ, जे तुमचे सगळे सर लोक आहेत हे लोक तुम्हाला जी मदत करताय तुमच्या शिक्षणासाठी किंवा तुमचं भविष्य घडवण्यासाठी, तर ह्या मदतीचा तुम्ही भरपूर लाभ घ्यायला पाहिजे। आणि चांगलं शिक्षण घेऊन तुम्ही आपल्या कुटुंबाचंच नव्हे, तुम्ही आपल्या गावाचंच नव्हे, तर आपल्या पूर्ण तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव पूर्ण भारतामध्ये तुम्ही मोठं करायला पाहिजे। ह्या गोष्टीची मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देतो। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.